नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना शुभ दुपार. मागील काही भागांमधून आपण तृतीय वर्ष कला म्हणजेच BA या वर्गाच्या विशेष स्तरावरील पेपर क्रमांक 4 या अभ्यासक्रमामधील काही भागांचा परिचय करून घेतलेला आहे. आज आपण इथे या पेपरच्या दुसऱ्या घटकाला किंवा दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या दुसऱ्या प्रकरणाचं आपल्या नाव आहे ते म्हणजे स्वन विज्ञान आणि स्वन निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला वर्णनात्मक भाषा विज्ञान हा जो भाग आहे, या भागाचा परिचय करून घेताना वर्णनात्मक भाषा विज्ञान म्हणजे नेमके काय, या पद्धतीमध्ये भाषेचा अभ्यास कसा करता येऊ शकतो, भाषाशास्त्र दृष्टीने भाषा म्हणजे काय, भाषेचं कार्य कोणतं, भाषेची लक्षणं कोणती, अशा वेगवेगळ्या बाबींचा परिचय करून घेतलेला आहे. यामध्ये पुढे जाताना आपण आज या भाषा विज्ञानामधलीच आणखी एक संकल्पना म्हणजे स्वन विज्ञान ही आपण माहीत करून घेणार आहोत. मग मागच्या तासांना आपण हे पाहिलेलं आहे की वैज्ञानिकदृष्ट्या किंवा भाषाशास्त्रीयदृष्ट्या भाषा म्हणजे केवळ माणसांचं परस्परांमधील बोलणं असं म्हणणं पुरेसं ठरत नाही. आणि म्हणून या वैज्ञानिक पद्धतीने आपण भाषेची व्याख्या घेतलेली आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या व्याख्याही आपण पाहिलेल्या आहे. त्यामधली कृपा कुलकर्णींची एक व्याख्या घेऊन बोलायचं झालं तर मी आपल्याला आठवण करून देईन की या व्याख्येच्या द्वारे आपण हे पाहिलेलं आहे की भाषा म्हणजे मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या ध्वनींची यादृच्छिक, सार्थ आणि अन्वित अशी रचना म्हणजे भाषा. मग ही भाषेच्या व्याख्या, भाषेची संकल्पना, भाषेची लक्षणं, कार्य हे पाहताना आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की भाषा ही ध्वनींची रचना असते. आणि म्हणून आपण भाषा एक संकेत प्रणाली, भाषा एक चिन्ह व्यवस्था असे जे काही अभ्यासकांनी विधानं केलेली आहे ती नेमकी काय आहेत, त्यामागे त्यांची कोणती भूमिका आहे हेही आपण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण पुढे जाताना आपल्याला आज या भाषेमधला किंवा या भाषाशास्त्रामधलाच जो स्वन हा शब्द किंवा ही संकल्पना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि या स्वनांचा अभ्यास करणारं जे विज्ञान त्याची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. मग स्वन विज्ञान हा एवढाच भाग आज आपण घेणार आहोत, कारण त्यानंतर त्याला जोडलेला भाग आहे तो म्हणजे स्वन निर्मिती. तो नंतर आपण बघणार आहोत. हा पहिला एवढा स्वन विज्ञान हा भाग बघताना, याचा परिचय करून घेताना आपल्याला प्रथम हे लक्षात घ्यावं लागेल की स्वन विज्ञान हा एक सामासिक शब्द आहे. सामासिक शब्द म्हणजे दोन शब्दांनी बनलेला. स्वन आणि विज्ञान अशा प्रकारच्या या दोन शब्दांनी हा स्वन विज्ञान हा शब्द बनलेला आहे. साहजिकच या दोन्ही शब्दांचा आपल्याला अर्थ जाणून घेतला पाहिजे. यामधला विज्ञान हा शब्द आपण खरं तर जाणून घेतलेला आहे. भाषा विज्ञान, वर्णनात्मक भाषा विज्ञान अशा संकल्पना जेव्हा आपण पाहिल्या तेव्हा आपण विज्ञान म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तर हे आपण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता विज्ञान या स्वतंत्र शब्दाची आपण परत ओळख करून घेण्यात वेळ घालवण्याचं कारण नाही. परंतु त्याच्यामधला स्वन हा शब्द आहे, ही संकल्पना आहे, ती आपल्या दृष्टीने नवीन आहे आणि म्हणून आपण ती समजून घेऊ. आणि या स्वनाचा अभ्यास करणारं जे विज्ञान ते म्हणजे स्वन विज्ञान हे साहजिकच आपल्याला कळू शकतं. स्वन म्हणजे नेमकं काय, इथे स्वन संकल्पना असं मी म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला स्वन म्हणजे नेमकं काय, ते कसे असतात हे समजून घ्यायचं आहे. मग बघा की आपण वेगवेगळे प्राणी आपल्या मुखातून वेगवेगळे आवाज काढू शकतात, वेगवेगळे उच्चार करू शकतात. मी मागच्याही तासांना असं उदाहरण देताना हे सांगितलं होतं की माणूस
हो 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 असं हसतो, कोणी हॅ 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 असं हसतो. रडताना सुद्धा कोणी असं रडतो, कोणी नुसतं असं रडतो. त्याचबरोबर कधी कधी आपण आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी बोलताना काहीतरी सांगण्याच्या ओघामध्ये आपण जिभेचा आवाज म्हणजे जीभ टाळूला चिकटवून आपण असा टॉक टॉक आवाज आपण करत असतो. किंवा कधी कधी आपण संताप खूप झाला तर आपण काहीतरी ओरडतो, त्याला आपण कर्कशनं म्हणतो किंवा आपण त्याला ओरडणं म्हणतो. तर असा माणूस वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आपल्या मानवी मुखावाटे करू शकत असतो. त्याचबरोबर आपण जे आत्ता बोलतो आहोत तर ते बोलणं म्हणजेच आपण या बोलण्यासाठी मग बोलणं असा शब्द जरी घेतला तरी बोलणं असे उच्चार आपण करत असतो. या म्हणजे उच्चारांची परत फोड केली तर आपण त्याला ध्वनी म्हणतो. आपण ध्वनी म्हणजे काय हे मागच्या भागांमध्ये समजून घेतलेलं आहे. मग असे मानवी मुखावाटे बाहेर पडणारे उच्चारले जाणारे असे जे काही सुटे सुटे असे जे काही म्हणजे उच्चार आपण म्हणू त्यालाच आपण ध्वनी म्हटलेलं आहे. मग असे मानवी मुखावाटे जसे ध्वनी बाहेर पडू शकतात तसे इतर वेगवेगळ्या प्राण्यांच्या मुखातून सुद्धा असे ध्वनी किंवा असे आवाज बाहेर पडत असतात. त्यांना सुद्धा हे आवाज काढता येत असतात. आणि म्हणून मागच्या तासाला मी असं म्हटलं होतं की कुत्रा भूभू करतो किंवा मांजर म्याव म्याव करतं किंवा बेडूक डराव डराव करतो असं आपण म्हणतो. म्हणजे त्यांच्या ध्वनींना आपल्या भाषेमध्ये बांधण्याचा आपण तो प्रयत्न केलेला असतो. आणि त्या म्हणजे प्राण्यांना सुद्धा किंवा त्या पक्ष्यांना सुद्धा आपल्यासारखे असे वेगवेगळे आवाज काढता येतात. मग मानवाने किंवा इतर प्राण्यांनी देखील काढलेले हे आवाज याला आपण फक्त ध्वनी म्हणतो. ध्वनीच्या पुढची संकल्पना मी म्हणेल ती म्हणजे स्वन. कारण हे सर्वच ध्वनी आपण उच्चारू शकत असलो किंवा अनंत ध्वनी आपण उच्चारू शकत असलो तरी भाषेमध्ये सर्वच्या सर्व उपयोगाला येत नाहीत. किंवा त्या ध्वनींच्या ठिकाणी भाषेची जी एक अर्थपूर्ण रचना करण्याची जी महत्त्वाची कार्यपद्धती आहे त्यासाठी या ध्वनींचा उपयोग होत नाही. आणि म्हणून मानवी भाषा आणि मानवेतर भाषा किंवा इतर प्राणी आणि पक्ष्यांची भाषा याच्यामध्ये सुद्धा यामुळेच फरक पडतो. कारण मानवाला आपल्या मुखावाटे निर्माण करता येणाऱ्या ध्वनींचा उपयोग करून भाषा म्हणजे ज्याला आपण वेगवेगळे चिन्ह वेगवेगळे शब्द आणि त्यांना वेगवेगळा अर्थ देऊन आपला व्यवहार किंवा आपलं दैनंदिन कामकाज करण्यासाठी निर्माण करता आलेली भाषा जशी निर्माण करता आलेली आहे तशी इतर प्राणी आणि पक्ष्यांना करता आलेली नाही. ते फक्त आवाज करू शकतात, त्याला आपण संकेत म्हणतो. तर तसे संकेत फक्त ते निर्माण करू शकतात. पण माणसासारखं या वेगवेगळ्या ध्वनींची वेगवेगळी रचना म्हणजेच वेगवेगळे शब्द वेगवेगळे वाक्य आपल्याला पाहिजे तसे बनवून त्यांना वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याची क्षमता या इतर प्राणी आणि पक्ष्यांच्या या आवाजामध्ये किंवा या ध्वनींमध्ये नसते. परंतु मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या अशा काही ध्वनींना माणसाने आपल्या भाषेसाठी वापरून घेतलेला आहे. त्यांची उपयोगाची क्षमता लक्षात घेऊन असे निवडक ध्वनी किंवा काहीच ध्वनी आपल्या भाषेसाठी वापरण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून स्वनांची व्याख्या आपल्याला अशी करता येते, अभ्यासकांनी आपल्यासाठी अशी करून दिलेली आपल्याला दिसते की मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे परंतु त्याचबरोबर भाषेत उपयोगात येणारे ध्वनी म्हणजे स्वन. जे नीट लक्षात घ्या की मानवी मुखावाटे माणूस अनंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी किंवा आवाज निर्माण करू शकतो. परंतु हे सगळेच्या सगळे आवाज काही भाषेमध्ये वापरले जात नाही, उपयोगात येत नाहीत. तर त्यापैकी काहीच ध्वनी हे भाषेमध्ये उपयोगात येतात की ज्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या रचना म्हणजे वेगवेगळे शब्द बनवू शकतो, वेगवेगळे वाक्य बनवू शकतो आणि त्याद्वारे आपलं म्हणणं इतरांपर्यंत आपण पोहोचू शकतो, इतरांचं सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून ध्वनी आणि स्वन या दोन्हीही वेगवेगळ्या संकल्पना आहे, स्वतंत्र संकल्पना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ध्वनी म्हणजे मानवी मुखावाटे बाहेर पडणारा कोणताही उच्चार किंवा कोणताही आवाज असं आपण म्हणू शकतो. परंतु स्वन ही भाषाशास्त्रामधली एक
काहीशी काटेकोर असं मी म्हणेन अशी संज्ञा आहे. वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहिली जाणारी अशा प्रकारची संज्ञा आहे आणि त्यामुळे आपल्याला ती त्याच चौकटीमध्ये लक्षात घ्यावी लागते. आणि या पद्धतीने आपण लक्षात घ्यायला लागलो तर मग आपल्याला लक्षात येतं की मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे पण त्याचबरोबर जे भाषेचं कार्य करू शकतात, भाषेची कार्य आपण सगळी पाहिलेली आहे, ती मी परत इथे सांगण्याची आवश्यकता नाही. तर भाषेची जी विविध कार्य आपण पाहिलेली आहे, ही विविध कार्य करण्याची क्षमता ज्या ध्वनींमध्ये आहे तेवढ्याच ध्वनींना फक्त स्वन म्हटलं जातं, स्वन म्हणता येतं. जे भाषेमध्ये हे भाषेचे वेगवेगळी कार्य करण्याची क्षमता असणारे नसतात त्या ध्वनींना आपण स्वन म्हणू शकत नाहीत. आणि म्हणून आपण या दोन भागामध्ये या स्वनाची व्याख्या आपण केलेली आहे. पहिलं म्हणजे मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे ते ध्वनी असावे लागतात आणि दुसरं म्हणजे त्या उच्चारांचा किंवा त्या ध्वनींचा वापर भाषा म्हणून करता येणं शक्य व्हायला लागतं. तर अशा ध्वनींनाच फक्त आपण स्वन म्हणू शकतो. स्वाभाविकच अशा स्वनांच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणारे जे विज्ञान ते म्हणजे स्वन विज्ञान. आता भौतिक गुणधर्माचा म्हणजे काय? म्हणजे हे स्वन हे कसे उच्चारले जातात, ते उच्चारताना आपल्या मुखेंद्रियामध्ये कोणते हालचाल होते, कोणत्या अवयवांच्या वापराद्वारे कोणता स्वन उच्चारला जातो, तो स्वन सुद्धा कसा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला जाऊ शकतो किंवा जाऊ शकतो, आपल्याला उच्चारता येतो, त्यावरून त्या स्वनांना कोणकोणती नावं पडलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करणारं जे विज्ञान ते म्हणजे स्वनविज्ञान. मग अशा या स्वन विज्ञानामधली ही स्वन म्हणजे संकल्पना म्हणजे काय ते आज आपण समजून घेतलं. आता यापुढे आपल्याला हे बघायचं आहे की हे स्वन कसे ओळखायचे, कारण ध्वनी, स्वन, स्वनिम, रूपीम, रूपांतर अशा अनेक संकल्पना या वर्णनात्मक भाषा विज्ञानामध्ये आहेत. मग आपल्याला हे नेमकं ओळखता यावं यासाठी आपल्याला त्याची लक्षणं माहीत असतील तर आपल्याला ते पटकन ओळखता येतं, नेमकेपणाने ओळखता येतं. मी अनेकदा असं उदाहरण देत असते की समजा आपल्याला आईने बाजारामध्ये भाज्या आणायला पाठवलं. मग आईने आपल्याला सांगितलेलं असतं की एक पालकची जुडी घेऊन ये, पालक भाजीची, एक मेथीच्या भाजीची जुडी घेऊन ये, एक शेपूच्या भाजीची जुडी घेऊन ये. परंतु आपल्याला पालक म्हणजे नेमकी कशी आणि मेथी म्हणजे नेमकी कशी, मेथीहून पालक कशी वेगळी असते, ती कशी ओळखायची हेच जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला त्या भाज्या आणता येणार नाही, आपला गोंधळ होईल. याच्यासाठी मग आपल्याला माहीत नसेल तर आपण सुरुवातीला आपण आईला विचारून घेतो की मेथीची भाजी म्हणजे नेमके काय, कशी असते ती, पालकची भाजी म्हणजे नेमकी काय, कशी असते ती. आणि मग आपल्याला आई हे सांगते की अरे पालकची भाजी ही कशी असते तर तिला मुळं असतातच असं नाही, कधी कधी ती शेतकरी खुडून किंवा कापून सुद्धा आणू शकतो. तिची पानं मोठी असतात, त्याचबरोबर तिची पानं अमुक आकाराची असतात. तर मेथीची भाजी मात्र कशी असते तर ती मुळांसह उपटून आणलेली असते. मेथीच्या भाजीची पानं ही छोटी छोटी असतात, तुळशीच्या पानासारखी किंवा अजून काही ती उदाहरण आपल्याला देते. मेथीच्या भाजीमध्ये एका झाडाला असे छोटे छोटे अनेक पानं असतात, अशा वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला ती सांगते. आणि मग त्या आधारे किंवा त्या लक्षणांवरून आपण नेमकी मेथी म्हणजे कोणती असेल, नेमकी पालक म्हणजे नेमकी कोणती असेल हे ओळखून आपण त्या भाज्या आणू शकतो. मग या पद्धतीने आपल्याला नेमका ध्वनी म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं, स्वन म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं, स्वनिम म्हणजे नेमका काय हे आपल्याला नेमकेपणाने समजण्यासाठी साहजिकच त्याची लक्षणं माहीत असतील तर ते अधिक सोयीचं आणि सोपं होतं. आणि म्हणून आपण या स्वनांची आज लक्षणं बघणार आहोत की कशाला म्हणतात स्वन, का म्हणायचं किंवा कोणत्या उच्चाराला स्वन म्हणायचं, कोणत्या ध्वनीला स्वन म्हणायचं, कोणत्या ध्वनीला स्वन म्हणायचं नाही. तर यामध्ये पहिलं लक्षण मी सांगितलेलं आहे की स्वन हे कसा ओळखायचा तर त्याच्यामध्ये भाषेचं कार्य करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजे भाषा कार्य करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजेच या भाषेपासून आपण अगोदर शब्द बनवतो, शब्दापासून आपण शब्दबंध बनवतो, शब्दबंधापासून आपण वाक्य बनवतो,
मग वाक्यापासून आपण परिच्छेद बनवतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रचना आपण ध्वनींच्या शब्दांच्या करत असतो आणि तेच शब्द किंवा तेच ध्वनी पण त्याच्यापासून वेगवेगळे शब्द आणि अर्थ आपण प्रकट करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघू आपण की गवत असा आपण शब्द घेतला तर गवत या शब्दामध्ये काय दिसतं आहे तर आपल्याला बघा की गवत हा शब्द आपण जर घेतला तर ग अधिक अ अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ असे ध्वनी आपल्याला बघायला मिळतात. आता इथे मूल ध्वनी आपण म्हणू किंवा म्हणजे किती ध्वनी वापरलेले आहे तर अ सारखे आहेत, परंतु त व आणि ग हे तीन ध्वनी हे वेगवेगळे आहेत आणि या तीन ध्वनींना अ जोडल्यानंतर मग आपल्याला गवत असा शब्द मिळालेला आहे. या गवत या शब्दाची या पद्धतीने या वेगवेगळ्या ध्वनींची रचना म्हणजे ग ला पहिल्या स्थानी ठेवलं, व ला दुसऱ्या स्थानी ठेवलं, त ला तिसऱ्या स्थानी आपण ठेवलं. तर या पद्धतीने आपण गवत असा शब्द बनवला आणि त्याला एक विशिष्ट अर्थ सुद्धा दिला. तो काय अर्थ दिला तर जनावरांचा चारा किंवा अमुक प्रकारचा घास वगैरे. आणि त्यामुळे गवत असं आपल्याला इथे प्रत्यक्ष नसताना सुद्धा गवत असा शब्द कोणी म्हटलं की आपल्याला आपल्या नजरेसमोर ती वस्तू येऊन जाते. आता याच ध्वनींची आपण थोडीशी रचना जर बदलली म्हणजे बघा आपण जो त शेवटी होता तो अगोदर घेतला, नंतर उलटी रचना आपण जर केली तर तवग. आता याच्यावर थोडासा टिंब म्हणजे इथं न जर आपण वापरला तर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द मिळतो. तवंग, पाण्यावर तवंग येणं, तेलाचा वगैरे असं आपण म्हणतो ते. म्हणजे बघा ध्वनी तेच आहेत परंतु त्यांची रचना बदलली आणि त्यामुळे एक वेगळा नवीन शब्द तयार झाला आणि त्याला नवीन अर्थ सुद्धा आपल्याला त्याचा प्राप्त झाला. तर असं वेगवेगळं कार्य भाषेमध्ये या ध्वनींच्या सहाय्याने चालत असतं, त्यांच्या वेगवेगळ्या रचना करून चालत असतं. तर असं ही रचना करण्याचं म्हणजेच भाषेचं वेगवेगळं कार्य करण्याची क्षमता ही या स्वनामध्ये असावी लागते किंवा त्या ध्वनीमध्ये असावी लागते. ज्या ध्वनीमध्ये ही क्षमता असते त्यालाच आपण स्वन म्हणू शकतो आणि म्हणून स्वन ओळखण्याचं पहिलं लक्षण आपण म्हणू की भाषेचं कार्य करण्याची क्षमता त्या ध्वनीमध्ये असणं. मग आपण आपलं रडणं, आता रडणं सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या सोयीने दाखवण्यासाठी आपण त्याला हू असे ध्वनी दिलेले आहे. पण रडणं, ओरडणं किंवा कर्कश आवाज करणं हे सगळं प्रत्यक्ष भाषेमध्ये वापरायचं म्हटलं तर अशा वेगवेगळ्या रचना करण्यासाठी तर शक्य आहे का बघा? नाही शक्य. आपण कुठला तरी एकच अर्थ त्याच्यामधून देऊ शकतो. रडण्याच्या आवाजामधून आपला मनामधलं दुःख किंवा आपल्याला जे काही झालेला म्हणजे एक प्रकारचा शोक तो व्यक्त करणं एवढंच आपण करू शकतो. हसण्यामधून आपण आपल्याला झालेला आनंद एवढंच आपण व्यक्त करू शकतो, याच्या पलीकडे आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणजे ही काहीशी एकेरी अशा प्रकारची एक म्हणजे प्रणाली तयार होते, परंतु भाषा ही अशी एकेरी नाही आहे. तर आता आपण बघितल्याप्रमाणे भाषा वेगवेगळ्या असंख्य रचना या ध्वनींच्या सहाय्याने करू शकते आणि त्यामुळे वेगवेगळे अर्थ ती प्रकट करू शकते. मग असे वेगवेगळे अर्थ प्रकट करण्यासाठी असे वेगवेगळ्या रचना करता याव्या लागतात आणि अशा वेगवेगळ्या रचना करता येण्यासाठी त्या ध्वनीला भाषेमध्ये एक आकार प्राप्त व्हावा लागतो किंवा त्या भाषेमध्ये तिची निवड व्हावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मराठी भाषेबाबत जर बोलायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये असे किती ध्वनी निवडलेले आहे मराठीने तर 49 ध्वनी निवडलेले आहे. आणि म्हणून या 49 ध्वनींना आपण वर्ण म्हणून आपल्या वर्णलिपीमध्ये किंवा अंकलिपीमध्ये आपण टाकलेलं आहे. तर इंग्रजीने किती ध्वनी निवडलेले आहे तर इंग्रजीने 26 ध्वनी निवडलेले आहे आणि म्हणून त्या 26 ध्वनींपासूनच सगळे इंग्रजी शब्द बनलेले आपल्याला दिसतात. आपल्या मराठी 49 ध्वनींपासूनच आपल्या मराठीमधले सगळे शब्द बनलेले आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की भाषेमध्ये कार्य करण्याची क्षमता असणारा ध्वनी म्हणजे काय.
तर असा भाषेमध्ये कार्य करण्याची क्षमता असणारा ध्वनी त्याला आपण स्वन म्हणू शकतो. हे त्याचं पहिलं लक्षण. नंतर दुसरं लक्षण म्हणजे काय, तर दुसरं लक्षण म्हणजे व्यक्तिविशिष्टता. आता हे काहीसं गौण लक्षण आहे, परंतु तरी ते एक स्वनाचं लक्षण आहे आणि म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्तिविशिष्टता म्हणजे काय की जे स्वन आहे, जे आत्ता मी मराठीमधले 49 असं म्हटले, इंग्रजीमध्ये 26 घेतलेले आहे असं मी म्हटले, तर हे स्वन उच्चारताना तेच स्वन माणसं उच्चारत असतात, पण प्रत्येक माणूस त्याचा उच्चार आपापल्या पद्धतीने वेगवेगळा, थोडासा किंचित वेगवेगळा करू शकतो. म्हणजे कसं बघा की आपण जमीन म्हणतो, पण जमीन असं म्हणजे ज हा जो काही ज अधिक अ अशा 2 ध्वनींनी बनलेला जो वर्ण किंवा जे अक्षर, मग त्याच्यामधला ज म्हणजे मूल ध्वनी, म्हणजेच ज्याला आपण स्वन म्हणतो भाषेमध्ये, तर असा हा ध्वनी कुणी ज म्हणजे जमीन असा उच्चारतो, तर कुणी जमीन असा पण उच्चारतो. आमचा असं कुणी म्हणतं, तर आमच्या असं पण कुणी म्हणतं. चमचा असं कुणी म्हणतं, तर चमचा असं पण कुणी म्हणतं. म्हणजे प्रत्येक माणसाच्या उच्चारण्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, परंतु याचा अर्थ त्या ध्वनीचं कार्य किंवा त्या ध्वनीचं विशिष्टत्व बदलतं असं मात्र नाही. ते माणसाच्या उच्चारानुसार त्याचे म्हणजे माणसाच्या नुसार त्याचे उच्चार वेगवेगळे होऊ शकतात आणि असे उच्चारानुसार बदलणारे असले तरी मात्र ते भाषेत उपयोगात येणारे ध्वनी असतात आणि म्हणून त्यांना आपण स्वन म्हणतो. आणि म्हणून तेही एक लक्षण आपण म्हणजे लक्षात घेऊ शकतो स्वन म्हणताना. तिसरं मी लक्षण सांगेन, इथे जरा जागा कमी पडल्यामुळे मी लिहायचं ठेवलं होतं. तर तिसरं लक्षण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की स्वन ही एक मी म्हणेल अमूर्त अशी संकल्पना आहे, किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी असं म्हणेल अदृश्य अशी संकल्पना आहे. ती भाषा विज्ञानामधली संकल्पना आहे. ती समजून घेताना आपल्याला काहीशी मानसिक पातळीवर किंवा आपल्याला बौद्धिक पातळीवर समजून घ्यावी लागते. म्हणजे काय, तर जसं आपण ध्वनी हा ग ग पाय मोडलेला ग व व असं आपण दाखवू शकतो, तसं स्वन हा काही असा स्वतंत्रपणाने दाखवता येतो असं नाही. म्हणजेच तो अमूर्त आहे, ती संकल्पना अमूर्त आहे. तिला एक विशिष्ट आकार, तिला एक विशिष्ट चित्र किंवा तिला एक विशिष्ट प्रतिमा अशी नाही. आता तुम्ही म्हणाल मग नाही तर मग इथं कसं दाखवलं, तर हे मराठी भाषेचं उदाहरण घेऊन आपण बोललो म्हणून. परंतु प्रत्येक भाषेमध्ये स्वन असतात आणि ते प्रत्येक भाषेनुसार मग वेगवेगळे असतात. ते त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावे लागतात. परंतु मी पुढचं लक्षण त्यासाठी म्हणजे सांगितलेलं आहे की स्वन ही भाषा निरपेक्ष संकल्पना आहे, ती स्वतंत्र संकल्पना आहे. म्हणजे प्रत्येक भाषेचा आधार घेऊन आपण स्वन ही संकल्पना समजून घेत असलो तरी मात्र भाषाशास्त्राच्या दृष्टीने स्वन ही कुठल्याही भाषेमध्ये आढळणारी संकल्पना आहे. म्हणजे तिला अमुक एका भाषेमध्ये स्वन असतात आणि तमुक एका भाषेमध्ये स्वन नसतात असं नाही, तर कुठल्याही भाषेमध्ये स्वन असतात. कारण कुठलीही माणसं, कुठलीही भाषा बोलणारी माणसं, मग तो इंग्रजी भाषा बोलणारा असो, तो जापनीज भाषा बोलणारा असो, तो मराठी भाषा बोलणारा असो, तो गुजराती भाषा बोलणारा असो किंवा अजून काही, हा कुठलाही भाषिक आपल्या मुखावाटे असे काही ध्वनी बाहेर काढत असतो किंवा उच्चारत असतो आणि अशा बाहेर काढणाऱ्या ध्वनींपैकी काहीच ध्वनी त्या भाषेमध्ये वापरले जात असतात. मग आपण हे ध्वनी लक्षात घेऊन त्या भाषेमधले ते वर्ण किंवा अक्षर आपण म्हणतो, परंतु प्रत्येक भाषेमध्ये हे ध्वनी म्हणजेच हे स्वन असतात की ज्यांच्यामध्ये भाषेचं कार्य करण्याची क्षमता असते. आणि म्हणून स्वन ही संकल्पना ही अशी सगळ्या भाषांमध्ये आढळणारी, त्यामुळे कुठली तरी एकच भाषा तिला चिकटवता आपल्याला येणार नाही. आणि म्हणून मी असं म्हटलंय की ही भाषा निरपेक्ष संकल्पना आहे, ही स्वतंत्र संकल्पना आहे, ती आपल्याला समजून घ्यावी लागते. ती विशिष्ट आकारात दाखवता येईल असं नाही, आणि दाखवायची म्हटली तर मग असा कुठल्या तरी भाषेचा आधार घेऊन आपल्याला ती दाखवावी लागेल. म्हणजे इथे आपण मराठी भाषेचा आधार घेतला, आपण इंग्रजी भाषेचा आधार घेऊन या पद्धतीने ABCDच्या द्वारे आपण दाखवू शकतो. तर
तर या पद्धतीने आपल्याला दाखवावी लागेल. पण कुठल्याच भाषेचा आधार न घेता ती संकल्पना दाखवायची म्हटली तर ती दाखवता येत नाही. पण याचा अर्थ ती भाषेत नसते असं नाही, भाषा विज्ञानात नसते असं नाही, तर भाषा विज्ञानामधली ती कुठल्याही भाषेमध्ये आढळणारी संकल्पना आहे आणि म्हणून आपण तिला भाषा निरपेक्ष संकल्पना किंवा भाषा निरपेक्षता हा तिचा एक ठळक विशेष किंवा लक्षण म्हणून आपण लक्षात घेतलं. त्याच्यानंतर तिसरं लक्षण स्वनाचं ओळखण्याचं ते म्हणजे भेदकता. भेदकता म्हणजे काय, तर दोन वेगळ्या रचनांमध्ये जे काही अंतर किंवा फरक दाखवणं शक्य होतं ते या स्वनांमुळे शक्य होतं. आता आपण परत मराठीचं उदाहरण घेऊन आपण बघू की हे कसं शक्य होतं. मग इथे मी इथे मी 3 शब्द लिहिलेले आहेत की बघा, कण, खन, पण. या तिन्ही ठिकाणी जर आपण पाहिले या तिन्ही शब्दामध्ये न हा सारखा आहे, समान आहे, परंतु क, ख आणि प हे मात्र बदललेले आहे. आणि एवढ्या बदलामुळे या प्रत्येक शब्द हा वेगळा झालेला आहे, त्यांचा अर्थ वेगळा झालेला आहे. म्हणजे कण म्हटलं की आपल्याला वेगळा अर्थ जाणवतो आणि खन म्हटलं की लगेच वेगळा अर्थ जाणवतो. हे कशामुळे, या दोन शब्दांमध्ये किंवा तिन्ही शब्दांमध्ये कशामुळे फरक पडला, तर न तर सारखा आहे, परंतु कशामुळे फरक पडला, तर एका ठिकाणी क आहे, एका ठिकाणी ख आहे, एका ठिकाणी प आहे. कारण हे मराठीमधले हे स्वन आहेत. क वेगळा, ख वेगळा, प वेगळा, हे तिन्ही स्वतंत्र स्वन असल्यामुळे या तिन्ही शब्दांमध्ये फरक पडलेला आहे. म्हणजे स्वन असल्यामुळे आपल्याला हे तिन्ही शब्द वेगवेगळे आहे, त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे, हे आपल्याला दाखवणं किंवा आपल्याला स्पष्ट करणं शक्य झालेलं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, की स्वनांमुळे दोन शब्दांमध्ये भेद राखणं भाषेला शक्य झालेलं आहे, भाषेला शक्य होत असतं. दोन स्वनांमुळे त्या त्या शब्दांमधला अर्थ सुद्धा असा भिन्न भिन्न असल्याचं आपल्याला जाणवतं वाचणाऱ्याला, वापरणाऱ्याला. आणि त्यामुळे तो भिन्न अर्थ लक्षात घेऊन तो भिन्न शब्द वापरण्याचा प्रयत्न तो भाषिक करत असतो. हे शक्य होतं ते या स्वनांमुळे. आणि म्हणून भेदकता म्हणजे एकापासून दुसऱ्या शब्दाला वेगळं राखण्याची जी क्षमता, एका शब्दार्थापासून दुसऱ्या शब्दार्थाचं वेगळेपण सांगण्याची किंवा दाखवण्याची जी क्षमता ती या स्वनामध्ये असते. आणि म्हणून स्वनाचं हे महत्त्वाचं लक्षण आपण म्हटलं भेदकता. स्वनामुळे एका शब्दाहून दुसरा शब्द वेगळा ठरतो, वेगळा असल्याचं लक्षात येतं. शेवटचं लक्षण आपण बघत आहोत ते म्हणजे लवचिकता. स्वन म्हणजे मूळ उच्चार, परंतु कसे उच्चार, तर भाषेत उपयोगात येणारे असं आपण म्हटलं. मग हे भाषेत उपयोगात येणारे स्वन घेऊनच आपण वेगवेगळ्या रचना करत असतो, वेगवेगळे शब्द निर्माण करत असतो. त्या शब्दांच्या परत रचना करतो म्हणजे वाक्य तयार करतो. आणि या वाक्यांचे परत जो काही आपला सलग बोलण्याचा एक ओघ तो आपण तयार करत असतो, म्हणजे आपण जी भाषा बोलतो ती. आणि अशा पद्धतीने आपण आपलं मत, आपल्या विचार, आपल्या भावना आपण इतरांपुढे व्यक्त करत असतो किंवा इतरांपुढे मांडत असतो. आणि त्यांचं सुद्धा ते सुद्धा त्यांच्या मुखातून उच्चारल्या जाणाऱ्या अशाच ध्वनींच्या रचना करून आपल्याशी बोलत असतात. असं बोलताना माणूस कधीही सगळे ध्वनी हे एका पट्टीत उच्चारत नाही, एक सलग असे एकाच पद्धतीने उच्चारत नाही. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलते आहे, हे बोलताना सुद्धा मी कुठे जोर देते आहे,
कुठे चढ उतार करते आहे, कुठे जरा पॉज ज्याला आपण म्हणतो थांबणं, विश्रांती, ती मी घेते आहे. म्हणजे या पद्धतीने आणि या पद्धतीने हे स्वन आपण उच्चारत असतो. याचं कारण म्हणजे त्या स्वनांमध्ये त्यांना पाहिजे तसं उच्चारण्याची क्षमता म्हणजे लवचिकता असते आणि म्हणून आपल्याला हे शक्य होतं. म्हणजे साधं गाण्यामधला आलाप जरी आपण घेतला, मग बऱ्याच वेळा बऱ्याच गाण्यांना लाचा आलाप असतो, म्हणजे ल ला 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 वगैरे वगैरे. पण ह्या लचा उच्चार कधी ल ल ल ला, तर कधी ला 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 ला, तर कधी ला 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 ला. अशा पद्धतीने चढ उतार वगैरे करून आपण वापरू शकतो. एकच आलाप वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. कारण का, तर याचं कारण म्हणजे तो ल आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने उच्चारू शकतो. कधी वरच्या पट्टीत आपण उच्चारू शकतो, कधी मधल्या पट्टीत आपण उच्चारू शकतो, कधी आपण खालच्या पट्टीत उच्चारू शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा उच्चार आपण या स्वनांचा करू शकतो. ही लवचिकता त्यांच्याजवळ असते. जसं मराठी भाषेबाबत म्हटलं जातं की मराठी भाषा कशी आहे, तर वाकवली तशी वागते, वळवली तशी वळते, वापरली तशी वापरता येते. म्हणजेच काय आहे, तर ती लवचिक आहे, ती पाहिजे तशी आपल्याला वापरता येते. तशा पद्धतीने मी म्हणेन की स्वन हा असा लवचिक असतो आणि त्यामुळे माणूस वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. मी अनेक वेळा उदाहरण साहित्य विचारामध्ये द्यायचे की साधा एक शब्द आपण घेतला, ऊठ. ऊठ या शब्दामध्ये किती ध्वनी किंवा किती वर्ण आहे, तर उ, ठ, अ एवढे 3 ध्वनी आहे. पण या 3 ध्वनींनी बनलेली ही रचना किती वेगवेगळा अर्थ प्रकट करते बघा. बघा मी उच्चारते आहे, नीट लक्षात घ्या. मग समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं उठ, तर तो पटकन उठतो, कारण त्याला लक्षात येतं की आता मॅडम रागवलेले आहे. पण मी त्याला जर असं म्हटलं उठ, त्याला लक्षात येतं की मॅडम आपल्या विनंती करतात ते. आणि मी फक्त म्हटलं की अरे तू उठ, तर त्याला लक्षात येतं फक्त आपल्याला उठण्याची क्रिया करायला सांगितलेली आहे. कधी कधी मी असंही म्हणू शकते उठ ना, म्हणजे मी लाडात बोलते आहे हेही त्याच्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे बघा शब्द तोच आहे उठ, ध्वनी तेच आहे त्याच्यामधले उ अधिक ठ अधिक अ, पण ते ज्या पद्धतीने उच्चारले जातील त्या पद्धतीने त्याचा अर्थ बदलताना आपल्याला दिसतो. मग हा अर्थ का बदलतो, जर प्रत्येक शब्दाच्या वेळी म्हणजे शब्दाचा त्या वेळी त्या ध्वनींचा उच्चार आपण सारख्याच पद्धतीने जर केला, म्हणजे उठ हा शब्द मी याच पद्धतीने प्रत्येक वेळी जर उच्चारला उठ उठ उठ, तर जो माझ्या मनातला कधी राग, कधी लाड म्हणजे वात्सल्य किंवा प्रेम, कधी विनंती, असं जे काही वेगवेगळ्या भावना उमटू शकतात त्या उमटणार नाहीत. कारण काय, तर मी त्याचा लवचिकतेने किंवा त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार केलेला नाही. पण असा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजेच लवचिकतेने उच्चार या स्वनांचा करता येऊ शकतो. आणि त्यामुळेच तर ठराविक ध्वनी असून सुद्धा भाषा वेगवेगळा अर्थ किंवा आपल्या मनामधल्या वेगवेगळ्या भावना माणसं व्यक्त करू शकतात. आता हे आत्ताचंच उदाहरण आपण जर घेतलं तरी लक्षात येईल की उठ हाच शब्द, पण मी त्याच्यातून कधी राग व्यक्त करू शकते, कधी मी त्याच्या आधारे माझ्या मनातला म्हणजे संताप व्यक्त करू शकते, कधी माझ्या मनातली जी काही विद्यार्थ्यांबद्दलची किंवा ज्याला मी म्हणते आहे त्याच्याबद्दलची एक लाडीपतेची प्रेमाची भावना ती व्यक्त करू शकते, कधी मी साधं फक्त त्याला उठण्याची क्रिया करायला सांगू शकते. हे सगळं कशामुळे शक्य होतं, तर स्वनामध्ये असणारी लवचिकता यामुळे. आणि म्हणून आपण ही सगळी लक्षणं लक्षात घेऊन स्वन ही संकल्पना आपण जर शोधली तर आपल्याला भाषेमधला स्वन म्हणजे नेमका कोणता हे मला वाटतं सहज कळू शकतं. हा प्रत्येक भाषेमध्ये स्वन असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक भाषेमध्ये स्वन लिपिबद्ध करण्याची किंवा कागदावर उतरवण्याची किंवा लिखाणात उतरवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. आणि म्हणून मराठी भाषेमधला क आपण या पद्धतीने लिहितो, तर इंग्रजीमधला के वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. म्हणजे स्वन ही संकल्पना ही त्या त्या भाषेनुसार स्वतंत्र असं रूप घेताना आपल्याला दिसते.
परंतु भाषा विज्ञानाच्या दृष्टीने स्वन ही सगळ्याच भाषांमध्ये आढळणारी अशी संकल्पना आहे आणि म्हणून आपण तिला भाषा निरपेक्ष असं देखील म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने स्वन म्हणजे काय, स्वनांपासून किंवा स्वनांचा अभ्यास करणारं विज्ञान म्हणजे काय आणि स्वन कसे ओळखायचे म्हणजे स्वनांची लक्षणं कोणती हे आज आपण समजून घेतलं या भागामध्ये. या पुढच्या भागामध्ये आपण आणखीन स्वनांच्या संबंधाने काही बाबी जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तेव्हा आजच्या पुरतं एवढं. सर्वांना धन्यवाद.